आपल्या सह्याद्रीत कित्येक सुंदर ठिकाणं दडली आहेत. आकाशाला भिडणारे उंच उंच सुळके त्यांच्या कठीण चढणीसाठी प्रसिद्ध आहेत. आणि त्यांना सर करणे म्हणजे फक्त प्रवास नाही, ती एक परीक्षा आहे. तुमच्या हिमतीची, तुमच्या धडाडीची आणि तुमच्या स्वाभिमानाची. आजची सफर रोमांचक आणि थरारक सुळक्याची आहे. पनवेल जवळील कळावंतीण सुळका. एकाच दिवसात प्रबलगड आणि कळावंतीण सर करायचं ठरवलं होतं. प्रबलगड सर करून आता आपण कळावंतीणची चढाई करणार आहोत. प्रबलगडाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ही व्हिडिओ बघितल्यानंतर तोही व्हिडिओ बघून घ्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या कळावंतीणच्या व्हिडिओमध्ये. आता मी कळावंतीणच्या पायथ्यालाच आहे, इकडे बघू शकता. आज आहे तो. मागे आपल्याला चढायचं आहे. आता आपण सुरू करणार आहोत जवळच, लवकरच. प्रबलगड सर करून चांगलाच थकवा लागला होता. सुळक्याच्या पायथ्याला येऊन थोडं विसावलो आणि आरामात कळावंतीण सर करायला निघालो. तर मित्रांनो, आता आपण कळावंतीणगड चढायला सुरू केलाय आणि त्याच्या समोर आहे तो प्रबलगड. गुडघ्या एवढ्या उंचीच्या पायऱ्या चढताना दम लागतो. उभ्या कातलास बुडून भक्कम अशा पायऱ्या कोरणाऱ्या कारागिरांचे कौतुक करावं वाटतं. काय बोलशील कळावंतीणबद्दल? कळावंतीण दुर्ग दाखवतात तितका आपण व्हिडिओमध्ये वगैरे बघतो, पण तितक्या कठीण पद्धतीचा सुळका नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये पायऱ्या एकदम व्यवस्थित आहेत. पावसाळ्यामध्ये ठीक आहे, थोड्या सरकत असतात शिवारीमुळे, त्यामुळे थोडंसं कठीण वाटत असेल. पण असं उन्हाळ्याच्या टायमाला आलात तर एक 15 ते 20 मिनटात तुम्ही वरती जाऊ शकता. इतका कठीण नाही आहे म्हणजे बाकी गडांपेक्षा. तर मित्रांनो, आपण यूट्यूबला किंवा इंस्टाला रील व्हिडिओ बघून येतो तेव्हा कॅमेरा अँगल असे दाखवतात की खूप डेंजर आहे चढायला वगैरे. एवढं काय हार्ड नाही. 15-20 मिनटात आपण चढून होतो. सांभाळून चढायचं फक्त, एवढं काय डेंजर नाही आहे. पण सुळका सर करताना आपल्या मागे प्रबलगड उभा असतो. हा काय अवघड आहे. रीलच्या आणि यूट्यूबच्या नादात त्याला टफ केलं, बाकी काय अवघड नाही. चढाईचे फक्त 2 कठीण भाग सोडले तर हा सुळका एवढा काही अवघड नाही. आलो पण फायनली मित्रांनो, फक्त 10 मिनिटातच
कलावंतींच्या पहिल्या टप्प्यावर आहे. आता वरचा टप्पा जो आहे तो रोपनी चढायचा आहे वर. थोडासा अवघड आहे पण रोपनीच वर आपण चढू शकतो. एवढा काय टाईमसुद्धा लागलेला नाही. बरोबर या कलावंतींच्या समोर जो दिसतो आपल्याला हा प्रबलगड. सुळक्याच्या पहिल्या टप्प्यावर आल्यावर बलाढ्य असलेला प्रबलगड आणि सह्याद्री आपलं मन भारावून टाकतो. सुळक्याच्या शेवटच्या टोकावर चढण्यासाठी रोप लावलेले आहेत. त्याच्या साहाय्याने आपण कलावंतींच्या सुळक्यावर पोहोचतो. दोन 2250 फूट उंचीवर चढून आल्यावर जेव्हा महाराजांचं दर्शन होतं तेव्हा आपल्याला प्रचंड बल येतं. तर मित्रांनो फायनली आपण कलावंती दुर्गाच्या डोक्यावर पोहोचलोय आणि महाराजांची मूर्ती आहे त्याच्यासमोर तर इकडे आपण सकाळी ट्रेन लावलेला. तर असं चालत इकडे प्रबलमाची खाली एवढं भाग चढून पूर्ण प्रबलगड करून आता इकडे आपण कलावंतींच्या सुळक्यावर आहोत. हा खालचा नजारा. ह्या छोट्या छोट्या मुलांनी माझ्या डोळ्यासमोर कलावंतीं सर केलाय आणि तुम्ही म्हणता अवघड आहे. आपला हा सह्याद्री मुळातच कणखर आहे आणि इथे आलेल्या प्रत्येक माणसाला तो कणखर बनवतो.